नमस्कार, मी शिवाजी काळे। आजच्या पुढारी न्यूजच्या इंडिया नामामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। इंडिया नामामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा आणि पानिपत या ठिकाणी जाहीर केलेल्या स्मारकाबाबत। सर्वप्रथम जाणून घेणार आहोत आग्रा इथं होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत। उत्तर प्रदेशातल्या आग्र्याच्या भूमीत आपल्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली ही घोषणा। मैं आपके माध्यम से योगी जी से प्रार्थना करना चाहता हूं, हमें आप अनुमति दीजिए। महाराष्ट्र की सरकार इसको अधिग्रहित करेगी, महाराष्ट्र की सरकार इसको एक्वायर करेगी और महाराष्ट्र की सरकार यहाँ पर एक छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक तैयार करेगी। और माँ कसम मैं बताना चाहता हूँ, एक बार ये स्मारक बन गया तो आपके ताजमहल से ज्यादा लोग ये स्मारक देखने के लिए नहीं आए तो मेरा नाम बदल देना, मेरा नाम देवेंद्र फडणवीस नहीं बताऊंगा। 19 ऑगस्ट 1665 रोजी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले। ज्या आग्र्यामध्ये बादशहाच्या मर्जी के बिना परिंदा भी पर नहीं मार सकता असं म्हटलं जायचं, त्या औरंगजेबाच्या नजरात चुकवून महाराजांनी कैदेतून सुटका करून घेतली। महाराष्ट्राचा नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज 9 मे 1665 ला आग्र्यात पोहोचले। मात्र त्या अगोदर काय घडलं याचा नेमका इतिहास शिवप्रेमींनी समजून घेणं गरजेचं आहे। आग्र्यातून सुटकेचा इतिहास 1656 ते 1666 या काळात छत्रपती शिवरायांसमोर एकही मुघल सरदार टिकला नव्हता। औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान असो किंवा प्रतापगडावर ज्याचा कोथळा बाहेर काढला तो अफजल खान असो, औरंगजेबाला दख्खन शांत ठेवायचं असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांशी तह करणं गरजेचं होतं। दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यावर आलेलं संकट टाळायचं होतं। त्यानुसार मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला। पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याकडे रवाना झाले। त्याआधी त्यांनी स्वराज्याची सर्व सूत्र राजमाता जिजाऊ यांच्या स्वाधीन केली। औरंगजेब कपटी आहे हे माहिती असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला। 1665 मध्ये मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात महाराज आग्र्याकडे रवाना झाले। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत निराजी रावजी शहाना, त्रिंबकजी सोनदेव, मानको हरी सबनीस, दत्ताजी त्रिंबक, हिरोजी फर्जंद, राघोजी मित्रा आणि हजार मावळे होते। प्रवासात असताना 5 एप्रिल 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबानं लिहिलेलं पत्र मिळालं। या पत्रात औरंगजेब म्हणतो, तुम्ही आग्र्याला येण्याला निघाल्याबद्दल लिहिले ते कळले। तुम्हाला संशय बाळगण्याचे काही कारण नाही। स्वस्थ चित्तानं परंतु लवकर भेटीस यावं। इथं भेट झाल्यावर लागलीच तुम्हाला परत जाण्याची परवानगी देण्यात येईल। या पत्रासोबत बहुमानी पोशाख पाठवला आहे। मार्च मध्ये निघालेले शिवाजी महाराज 9 मेला आग्र्यात पोहोचले। आग्र्यात आल्यानंतर अखेर भेटीचा दिवस उजाडला। 12 मे चांद्रमासानुसार औरंगजेबाचा वाढदिवस होता। दिवाने आम मध्ये औरंगजेबाची सुवर्ण तुला होणार होती। वारशानं राज्य मिळालेल्या औरंगजेबासोबत स्वतःचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ही पहिली भेट होती। एका खऱ्याखुऱ्या राजाला पाहून औरंगजेबाची औरंगी वृत्ती जागी झाली। त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना 3ऱ्या रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये उभं केलं। महाराजांना हा अपमान सहन झाला नाही। त्यांना राग आला, मला इथं का उभं केलंय असा सवाल त्यांनी जयसिंगाला विचारला। तारीख 12 मे 1665 औरंगजेबाचा वाढदिवस। औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी देशभरातील सारे सरदार जमले होते। त्याचवेळी छत्रपती शिवरायांना देखील या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलं होतं। खरं तर छत्रपती शिवराय हे 9 मे 1665 ला आग्र्यामध्ये दाखल झाले। मात्र 12 मे 1665 ला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज
याच ठिकाणी आले आणि त्यांनी आणलेल्या भेटवस्तू औरंगजेबाला दिल्या. त्यानंतर औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना 5,000 मनसबदारामध्ये उभं केलं. त्यामुळे छत्रपती शिवराय हे रागावले. ते स्वतः राजे होते आणि सगळ्यात महत्वाचं, छत्रपती शिवरायांच्या बाबत औरंगजेबाने हे कृत्य का केलं या संदर्भात इतिहासांचं अनेक वेगवेगळे मत आहेत. मला सगळ्यात महत्वाचं मत होतं की छत्रपती शिवराय हे रागावतील आणि काहीतरी वेगळं करतील आणि औरंगजेबाला त्यांच्या विरोधात काहीतरी कटकारस्थान करायला जागा मिळेल. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आपला अपमान जो आहे तो झालेला अपमान सहन करणार नाही आणि या ठिकाणी सह्याद्रीचा सिंह गरजला आणि त्याने औरंगजेबासह सोबत आलेल्या सर्वांना आपला आवाज दिला. त्यानंतर या ठिकाणी एक मोठा प्रश्न उपस्थित झाला, कोण आहे? त्यानंतर लक्षात आलं की छत्रपती शिवराय आहेत. त्यानंतर त्यांनी जे जयसिंगराव होते त्यांनी सांगितलं की हुजूर ये दख्खन का सिंह है, यहाँ की तौर तरीके इनको मालूम नहीं है. त्यांना इथले परिस्थिती इथले कायदे माहिती नाहीये आणि हा जंगलचा शेर आहे असं त्यांनी सांगितल्याचं सभासद बकर मध्ये म्हणतात. मात्र या सगळ्यामध्ये छत्रपती शिवराय या ठिकाणी निघाले आणि आपल्या छावणीच्या ठिकाणी पोहोचले. आग्र्याहून सुटकेचा इतिहास. या प्रसंगानंतर औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या छावणीला सैनिकांचा वेढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाची चाल समजली. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायचं असं महाराजांनी ठरवलं. त्यांनी औरंगजेबाला एकांतात भेटण्याचं निमंत्रण धाडलं. मात्र औरंगजेबानं एकांतात भेटण्याचं टाळलं. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याची योजना तयार केली आणि पेटाऱ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. औरंगजेब बादशाहने छत्रपती शिवाजीराजाला ठार मारायचं का कैदेत ठेवायचं अशा द्विधा मनस्थितीमध्ये तो होता. याची चाहूल छत्रपती शिवाजीराजांना लागलेली होती. आपला जीव धोक्यात आहे, शंभूबाळाचा जीव धोक्यात आहे, स्वराज्य धोक्यात आहे. यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजीराजांनी आजारी असल्याचं सोंग घेतलं. आजारी असल्यामुळे इथल्या साधू संतांचा, फकीरांचा, सुफी संतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांना मिठाई आणि फळे पाठवण्याचा निर्णय छत्रपती शिवाजीराजांनी घेतला आणि तशी परवानगी त्यांना मिळाली. आणि महाराज वेषांतर करून निसटले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अनेक आपल्याला कथाकार, कादंबरीकार, नाटकवाले सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून निसटले. नव्हे, शिवाजी महाराज हिरोजी फर्जंदचा वेश परिधान करून मिठाईच्या पेठाऱ्या बरोबर पायी चालत वेषांतर करून त्या आग्र्याच्या कैदेतून बाहेर पडले. प्रथमतः मथुरेला गेले, पण मथुरा आणि आग्रा याचं अंतर अत्यंत जवळच आहे. त्या अंतरावरती धोका होऊ शकतो म्हणून मथुरेमध्ये न थांबता वाराणसीला येण्याचा निर्णय छत्रपती शिवाजीराजांनी घेतला. वाराणसीला आले आणि वाराणसी या ठिकाणी छत्रपती संभाजीराजाला ठेवलं आणि तिथून शिवाजी महाराज वेषांतर करून राजगडावरती पोच झाले. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांना जिथं कैदेत ठेवलं होतं त्या जागेवर पुढारी न्यूजची टीम पोहोचली. 19 ऑगस्ट 1665 ज्या ठिकाणाहून महाराज निसटले ती जागा नक्की कोणती त्याबाबत 2 मतप्रवाह पाहायला मिळतात. एक म्हणजे मीना बाजार कोठी आणि दुसरी म्हणजे मुलुकचंदाची सराई. मुलुकचंदची सराईचा उल्लेख हा राजस्थानी पत्रांमध्ये येतो. 15 मे 1666 मिर्झा राजा जयसिंगाचा नोकर परकालदास यानं जयसिंगाचाच दुसरा नोकर कल्याणदास याला आग्रा इथून पाठवलेलं पत्र आहे. त्यामध्ये अपरंच सेवोजी तो 17 जिल्कात म्हणजेच 11 मे 1666 ने मलुकचंद की सराई आणि डेरो कियो असं वाक्य आहे. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज 17 जिल्कात म्हणजे 11 मे 1666 रोजी मलुकचंदची सराई इथे पोहोचले आणि त्यांनी तिथं मुक्काम केला. तो भाग फिरोज शाह ख्वाजाच्या मकबऱ्याजवळ असणाऱ्या तळ्याच्या परिसरात आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला आले तेव्हा मुकुलचंद सराई या ठिकाणी थांबल्याचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकामध्ये आढळतो. विशेष बाब म्हणजे मुकुलचंदची जी सराई होती ती फिरोजशाह ख्वाजा मकबरा जो समोर आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या जवळ होती असं देखील बोललं जातं. आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज सराई नावाच्या एका वास्तूमध्ये उतरले होते असा उल्लेख त्या काळातील राजस्थानी पत्रामध्ये असल्याचं पाहायला मिळतं.
पत्रामध्ये 15 मे 1666ला मिर्झा राजा जयसिंगचा नोकर परकलदास याने जयसिंगाचा दुसरा नोकर कल्याणदास याला आग्रा येथून पाठवलेले हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय, अपर पंच सेवोजी तो 17 जिलकात 11 मे 1666 ते मुलुकचंद की सराई आणि डेरोकी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 17 जिलकात म्हणजे 11 मे 1666ला मुकुलचंदची सराई येथे पोहोचलेले आहेत. त्यांनी तिथे मुक्काम केला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. महाराजांच्या सुटकेच्या इतिहासाचं स्मरण करून देणारी आग्र्यातली हीच ती मीना बाजार कोठी. पुढारी न्यूज तिथं पोहोचलं. आग्र्यात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा केल्यानंतर मीना बाजार कोठीला भेट देणाऱ्या शिवप्रेमींची संख्या आता वाढली आहे. असं आहे की इथे शिवाजी महाराजांचा इतका मोठा इतिहास आहे. स्मारक बांधणे यासाठी महत्वपूर्ण आहे की शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजे नव्हते, हे देशाचे राजे होते. त्यामुळे पूर्ण देशात जितके पण लोक आहे सगळ्यांना त्याचा इतिहास माहिती असायला पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. नाही लोक इथे येतात, इथचे गाईड आपण बघतो, गाईड फॉरेनर लोकांना काय सांगतात, इतका मोठा राजा औरंगजेब होता, इतका मोठा राजा शहाजहान होता. शिवाजी महाराज यांचा इथे इतका मोठा इतिहास आहे, त्यांच्याबद्दल काही सांगतच नाही. त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे इथे स्मारक बांधणे. आग्र्यातला मीना बाजार कोठीचा इतिहास आणि नियोजित स्मारकाबाबत पुढारी न्यूजनं इतिहास अभ्यासकांशी आणि स्थानिक नेत्यांशी थेट बातचीत केली. ऐतिहासिक दृष्टि से औरंगजेब को हम इनकार नहीं कर सकते. हम उनको स्वीकार करें, हम उनका विरोध कर सकते हैं, लेकिन औरंगजेब भी भारतीय इतिहास के निर्माण में उनका भी अपना एक योगदान तो था. भाई शिवाजी से अगर शिवाजी ने किससे युद्ध किया, जाहिर तौर पर शिवाजी ने औरंगजेब से युद्ध किया. तो जब हम शिवाजी को पढ़ेंगे तो औरंगजेब तो अपने आप आएंगे. यहाँ पर लोगों की आस्था जुड़ी हुई है, महाराष्ट्र के लोगों की आस्था जुड़ी हुई है, बाकी पूरे देश के जो भी छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले लोग हैं उन सभी की आस्थाएं जुड़ी हुई हैं. और उस आस्था के मद्देनज़र यहाँ पर महाराष्ट्र शासन की तरफ से उत्तर प्रदेश शासन को, सरकार को एक निवेदन किया गया था कि उनका एक यहाँ भव्य इमारत, एक स्मारक बनाया जाए, जिसमें से छत्रपति शिवाजी महाराज की जितने भी पुरानी यादें हैं वो सारी सजों के रखी जाएं, जिससे आगे आने वाली पीढ़ी को भी ये मालूम पड़ सके कि यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज कितना महत्वपूर्ण स्थान है. छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेल्या जागेबाबत काही मतप्रवाह असले तरी महाराष्ट्र सरकारनं आग्र्यात स्मारक उभारण्याची घोषणा केल्यापासून शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आग्र्यातील नियोजित स्मारक उभं राहिल्यानंतर शिवप्रेमींच्या तोंडी एकच उद्गार असतील, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, आग्रा.